मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन इलोय जी गोष्ट ऐकल्यानंतर तुमचं थरकाप उडाल्याशिवाय राहायचं नाही. इतकी आजची भयंकर गोष्ट असा. पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. माझं नाव कार्तिक. आज मी तुमका मी लहानपणी जा काय अनुभवलंय ता सगळा सांगणार असय. आणि ता पण सगळा जशाक तसा. मी 13 वर्षांचं होतंय तेव्हा मी, माझी मोठी बहीण शिल्पा आणि माझे आईवडील असे चौघेजण एका गावात राहत होतं. माझा बालपण ह्या गावाकडेच गेला होता. आता सध्या मी मुंबईत राहतोय. माझे घरचे सुद्धा मुंबईकच असत. पण त्यावेळी जा काय आमच्यासोबत घडला ती जखम अजूनही भरलेली नाही आणि ना ती पुढे कधी भराक शकत. इतको तो भयंकर प्रकार आम्ही त्या काळात अनुभवलं होतं. तेव्हा मी 13 वर्षांचं होतंय. रात्रीची वेळ होती. माका जेवण झाल्यानंतर लगेचच झोप यायची, कारण दिवसभर खेळान माका खूप दमाक व्हायचा. त्या दिवशीसुद्धा मी खूप दमलेलो आहे, ज्यामुळे पडल्याच माझं डोळं लागलं. पण मध्यरात्री अचानक माझा श्वास गुदमराक लागलो. माका समजा नाही की माका होता काय, पण मी तेव्हा झोपेत होतंय. पण श्वास येतच नसल्यामुळे मी गडबडान जागो झालोय. जसे मी डोळे उघडून बघतोय तर माझ्या खोलीत संपूर्ण धूर झालो होतो आणि तो सगळं धूर अगरबत्त्यांचं होतं. माका पहिल्या क्षणी काय समजाकत नाही की एवढ्या रात्री एवढे सगळे अगरबत्ती लावल्यान कोणी आहेत. आणि तो धूर माझ्या खोलीचा जो दार होता त्या दाराच्या खालच्या फटीन येत होतं. आणि शक्यतो खोलीचं दार कधी कोण लावत नाही. मी आजूबाजूक बघितलंय तर माझ्या बाजूक ना आई होती ना पप्पा होते. ते नेहमी माझ्या बाजूकच झोपायचे. पण त्या रात्री मी खोलीत एकटंच होतंय, ज्यामुळे माका अजूनच भीती वाटली. मी पटकन उठलोय आणि दार उघडून बाहेर जाऊक लागलोय. जसं मी दार उघडतोय तर बाहेर संपूर्ण धूर झालं होतं आणि माझ्या कानावर कोणत्या तरी मंत्र उच्चारण्याचा आवाज येऊक लागलो. एवढ्या रात्री कोण कसले मंत्र म्हणता माका काय कळना. मी आपलं त्या धुराच्या आणि त्या मंत्रांच्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागलोय. तेव्हा माका समजला की तो सगळं प्रकार ताईच्या खोलीसून येता. म्हणजे ताईची खोली एका बाजूक होती, थंय माझी ताई झोपायची. तसं मी आपलं त्या खोलीच्या जवळ गेलोय. खोलीचा दार लावलेला होता म्हणून मी आपलं हातान दार उघडूक लागलोय. जसं मी हात लावतोय तसा त्या दार अलगद उघडला. पण जसं त्या दार उघडता तेव्हा माका आतमध्ये जा काय दृश्य दिसला. त्या दृश्य बघून माझी चांगली तणतणली. तर एक काळ्या वेशात पाठमोरं करून एक माणूस बसलो होतो, ज्याने आपल्या समोर आग लावलेल्या आणि त्याच्यातच तो काय काय टाकत होतं. आणि बरोबर त्या आगीच्या समोर माझी ताई बसली होती, ती पण संपूर्ण मोकळे केस सोडून. आणि ह्या सगळा दृश्य माझे आई पप्पा बाजूक उभे राहून बघत होते. माका एका क्षणासाठी समजलात नाही की ह्यो नेमको प्रकार हा काय. माका तर तेव्हा जबरदस्त झटकोच बसलो होतो. मी आपलं दारारच उभं राहून आतला हा सगळा दृश्य बघत होतोय. तेवढ्यात तो काळ्या वेशात माणूस होतो, म्हणजे तो एखादं मांत्रिकासारखंच वाटा होतं. तर त्याने परत कसले कसले मंत्र मनाक घेतल्यान आणि मोठ्यान विचारूक लागलो, कोण हस तू आणि ह्या पोरीच्या अंगात कशा केलं? सोडून जाई का? सोडून जा. जसा तो ही सगळी वाक्य बोलता तशी समोर बसलेली ताई मोठमोठ्या हसाक लागली. मी आणि हिका सोडून जाव, वाढ बघ. मी हिका काय सगळ्यांका घेऊन जाऊ केलंय. मी पहिल्यांदा माझ्या ताईक अशा आवाजात बोलताना बघितलं होतं. तिचं आवाज काय तो वेगळंच होतं. आणि ता सगळा बघून माझ्या हातापायाचे केस उभे झाले. माका कळत नाही होतं की ताईक माझ्या झाला काया. माका घरात कोणीच काय सांगाक नाही होता. तेवढ्यात त्या मांत्रिकान आपल्याकडे जो भस्म होतो तो भस्म माझ्या ताईच्या अंगावर उडवल्यान आणि परत मोठमोठ्याने मंत्र म्हणाक लागलो. जसं तो ह्या सगळा करता
तेवढ्या ताई मोठ्यानं हाराडली. आता जातोय, पण परत पुढच्या पौर्णिमेक ही गाडी सगळ्यांका घेऊन जातलंय. एवढा बोलताच ताई पटकन बेशुद्धच झाली आणि मागच्या मागे पडली. तेवढ्याच पप्पांनी तिका पकडल्याने. पण ह्या सगळा बघितल्यानंतर माझ्यात काय तर एकट्याक थांबायची हिंमतच होक नाही. मी पटकन दार उघडून आतमध्ये गेलंय आणि आईक जाऊन मिठीच मारलंय आणि धो धो रडाक लागलंय. तशी आई माका म्हणाली, अरे कार्तिक, काय झाला? उठलं कशा कसं मध्येच? काय नाही होत, चल चल असा म्हणान आई माका खोलीसून बाहेर घेऊन गेली. आणि तोपर्यंत अडे पप्पांनी त्या मांत्रिकाचा निरोप घेतल्याने. मी तेव्हा लहान होतोय, त्यामुळे एवढा काय माका बोलाक वगैरे सुधरत नाही होता. आईन माका नेऊन झोपवल्यान. पण पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी आईक विचारूक लागलोय, आई, काल रात्री ताईसोबत काय चालू होता? काय झाला ताई का अशी काय वागता ती? तेव्हा माका आईन सांगितल्यान, अरे तुझ्या ताईक बरा नाया म्हणून त्या माणसाक आम्ही बोलवलं होतं. आता बरा वाटता तिका. पुढच्या पौर्णिमेच्या रात्री आपण परत पूजा घालणार असव, तेव्हा ताईक एकदम बरा वाटतला. आता काय घाबरायची गरज नाही. तेव्हा माका इतकासा काय कळत नाही होता, पण तो एक पुतटकीचो प्रकार होतो ह्याची तेव्हा माका अजिबात कल्पना नाही होती. तेव्हा माका आईन एवढाच सांगितल्यान की आमका पूजा घालूची होती. ह्या पौर्णिमेच्या रात्री एक पूजा घालून झाली, आता दुसरी पूजा पुढच्या पौर्णिमेक घालूची असा. एवढंच माका आईन तेव्हा सांगितल्यान. पण पुढच्या दिवशी सकाळी मात्र ताई एकदम शांत होती. पण माका पहिल्यांदा तिच्या जवळ जाऊक सुद्धा भीती वाटा. पण नंतर नंतर मी एकदम तिच्याशी जाऊन बोलाक वगैरे लागलोय, कारण ती आधीसारखी एकदम शांत. एका क्षणासाठी माका वाटला की मी काल रात्री एखादं स्वप्न वगैरेच बघलंय की काय, कारण त्या दिवसापासून मग पुढे ताईक काय त्रास झालो नाही. पण त्यानंतर जसे 15 दिवस उलटून गेले तशी एक खबर माझ्या कानी पडली. ती म्हणजे जो मांत्रिक माझ्या ताईक बरो करू गेलो होतो तो अमावस्येच्या दिवशी मेलो. आणि ह्या सगळा इतक्या भयंकर होता की माझ्या आई पप्पा चांगलेच घाबरलेले. त्यांच्या चेहऱ्यावरची ती भीती त्यावेळीसुद्धा माका समजत होती, कारण त्या मांत्रिकान सांगितलेल्या की पुढच्या पौर्णिमेक आपण शेवटची पूजा घालणार असव. पण पौर्णिमेच्या आधीच अमावस्येकत त्याचो जीव गेलो. आता त्याचो कसो जीव गेलो ह्या कोणाक समजलं नाही, कारण तो ना आजारी होतो ना तेका कसलो इतर त्रास होतो. तरी त्याचो अचानकच जीव गेलो होतो. पण आता पूजा घालतला कोण ह्यो मोठो प्रश्न माझ्या आई पप्पांच्या समोर इलो. आता पूजा घालणारच माणूस गेलो म्हटल्यावर आता करायचं काय? बघता बघता दिवस जाऊक लागले. आणि ज्या दिवसाची आई पप्पा वाट बघत होते तो दिवस इलो. तो म्हणजे पुढच्या पौर्णिमेचा दिवस. आणि त्या भयानक आत्म्यानं सांगितलेलं होतं की आता जातंय, पण पुढच्या पौर्णिमेक काय सोडूचंही नाही. त्यामुळे माझ्या आई पप्पांका तर काय सुधरत नाही होतं. त्या दिवशी रात्री आम्ही जेवण वगैरे हॉलमध्येच बसलो होतो. कोणाकच झोपाक काय होत नाही होतं. आई पप्पा मी आणि ताई. आई पप्पांका भीती होती की ताईक आता काहीतरी होतला, पण रात्र खूप होऊक लागलेली, ताईक काय त्रास झालो नाही होतो. त्यामुळे आईक आपल्या वाटला की आता कदाचित तो आत्मा येऊचो नाही. गेल्या पूजेकच तो ताईक सोडून गेलो. त्यामुळे आई आपली उठली आणि आमका सगळ्यांका म्हणाक लागली की चला आता आपण झोपाया, खूप उशिरा झालो असं म्हणान तिने माझा हात पकडल्यान आणि जाता जाता ताईच्या डोक्यावरसून हात फिरवक लागली आणि म्हणाली, जा शिल्पा, जाऊन झोपतो. पण जशी ती तिच्या डोक्यात हात लावता तसा अचानक ताईक काय झालं काय माहिती, तिचे हातपाय एकदम थरथराक लागले आणि ती एकदम कापरी काढत म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी आधी ऐसून जावा, माका एकट्याक सोडा, माझीच वाट बघित होतास ना. ताई जसं ह्या वाक्य बोलता तसे पप्पा पटकन उठले आणि ताईक पकडूक धावले. पण त्याच आधी ताईन पप्पांका जोरात धक्को दिल्यान तसे पप्पा मागे जाऊन पडले आणि ती वरती पळाक लागली. ता बघून माका तर काय सुधरतच नाही होता. आईन पटकन माझा हात पकडल्यान आणि ती माका घेऊन ताईच्या मागसून धावाक लागली, कारण तिका माहिती होता की माका जर एकट्याक ठेवला तर काहीतरी पुढे वाईट होऊ शकता किंवा माका धोको असाक शकता. म्हणून ती स्वतःसोबत माका वरती घेऊन गेली. बघता बघता ताई घराच्या गच्चीवर जाऊन पोचली आणि तिच्या मागोमाग मी आणि आईसुद्धा गेलो. जसे आम्ही वरती जाऊन बघतो तर ताई गच्चीच्या कठड्यावर उभी राहान
वरच्या चंद्राकडे बघून मोठमोठ्यानं हसत होते. ता बघून आई घाबरली आणि ती पळत पळत तिच्या मागसून जाऊन तिका पकडूक लागली. पण त्याच आधी ताई गोल फिरली आणि तिने खाली उतरान सरळ माझ्या आईचं गळच पकडल्यान आणि तिच्याकडे एवढी खैसून ताकद दिली ताच समजला नाही. आई अक्षरशः हातपाय आपटूक लागली, मोठमोठ्यानं आरडाक लागली. माका तर तेव्हा कायच सुधारला नाही आणि ताई तर हसतच होती. मी म्हटलं की आता ताई माझ्या आईक मारतली, म्हणून मी पटकन धावत गेलोय आणि ताईक जोरात धक्को मारलोय. जसो धक्को बसता तसं तिचं हात सुटलं आणि आई बाजूक पडली. पण तशी ताई माझ्याकडे वळण रागान बघूक लागली आणि मोठमोठ्यान गुरगुराक लागली. आणि बघता बघता ती माझ्या दिशेन धाव घेऊक लागली. माका कळाला की आता ही माका काय सोडूची नाही आणि जवसर ती येऊन माका पकडता त्याच आधी थंय पप्पा धावत इले आणि त्यांच्याकडे काहीतरी भस्मासारखे होता ता त्यांनी माझ्या ताईच्या अंगावर मारल्याने जसं तो भस्म ताईच्या अंगावर पडता तशी ताई मोठ्या नाराडली आणि थंयच बेशुद्ध होऊन पडली. तसा मग पटकन पप्पाने तिका उचलल्याने आणि तिच्या खोलीत नेऊन झोपवल्याने आणि खोलीचं दार बाहेरसून लावून घेतल्याने आणि तोपर्यंत हडे मी आईक उठवलंय आणि मी आणि आई हळूहळू खाली येलो. तसे मग पप्पा म्हणाले की आपल्याक आता काहीतरी करूचाच लागतलं. तू परत इलो हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही हयच थांबा आणि कायव झाला तरी शिल्पाक खोलीच्या बाहेर पडाक देऊ नको, तोपर्यंत मी कोणाक तरी घेऊन येतोय असं म्हणान माझे पप्पा तसे चप्पल न घालताच बाहेर पळान गेले आणि हडे मात्र आई आणि मी ताईच्या खोलीच्याच बाहेर उभे होतो. आमका कळाना की आता पुढे होतला काय. मी तर तेव्हा प्रचंडच घाबरलेलो आहे आणि आईसुद्धा तशी घाबरलीच होती. जवळजवळ अर्ध पाऊण तास उलटून गेलो तसा अजून काय घडला नाही होता. पण त्यानंतर खोलीसून एक आवाज येलो. तो आवाज माझ्या ताईचं होतं. ती म्हणावती, आई आई दार उघड, माका आतमध्ये कशाक बंद केलास, माका बाहेर येऊचा, माका खूप भीती वाटता. ता सगळं ऐकन मी आपल्या आईक म्हटलं, आई ताई उठली हा, दार उघडू असं म्हणून मी दार उघडूकच जायत होतंय. तेवढ्यात आईन माझा हात पकडल्यान आणि ती इशाऱ्यान म्हणाली, नको दार नको उघडू. तेवढ्यात असून परत एक आवाज येलो, आई दार उघड. आई दार उघड. तेव्हा मात्र आई घाबरली. आईक वाटलेलाच की अजून याच्या अंगातला काय तर गेला नाही. नशिबान आईन तेव्हा दार उघडूक नाही. पण त्यानंतर आतमध्ये जो काय प्रकार घडलो तो तर खूपच भयंकर होतो. ताई अक्षरशः मोठमोठ्या नारडाक लागला, माका वाचव, माका वाचव, माका ह्यो मारून टाकतलो. आई कळा नाही की काय करायचा, दार उघडायचा, आपल्या पोरीक वाचवायचा की दार बंदच ठेवून पप्पांची वाट बघायची. पण बघता बघता ताई खूपच मोठ्यानं रडाक लागला आणि आतमध्ये मोठ्यानं आदळ आपट करूक लागला. आई कळत नाही होतं की आतमध्ये नेमका काय चाललं. जवळजवळ 10-15 मिनटं तसेच आवाज येत होते आणि अचानक एकदम शांतता थंय पसारली. आतमधून आता कसलोच आवाज येत नाही होतो. आई मात्र तेव्हा घाबरली, आपल्या पोरीक काय झालं नाही ना म्हणून ती बाहेरसून आवाज देऊक लागली, शिल्पा बरं अस ना, गो शिल्पा, बोल काहीतरी, शिल्पा शिल्पा. पण इतका वेळ आरडांसुद्धा असून कसलोच आवाज येऊक नाही. तेव्हा मात्र आई चांगलीच घाबरली, काहीतरी नक्कीच घडला. शेवटी मग तिने जा करूक नको होता. नेमका तास तिने केल्यान. म्हणजे पप्पा बोलले होते की दार उघडू नको, काय झाला तरी चालत. पण शेवटी आईन भीतीन दार उघडल्यान. जशी आई दार उघडता तसं मी आणि आई त्या खोलीच्या आतमध्ये गेलो. समोर जाऊन बघतो तर संपूर्ण खोली रक्तान माखली होती. आमच्या तर तेव्हा काळजाचे ठोकेच वाढलेले. पण आतमध्ये शिल्पा ताई काही दिसत नाही होती. आम्ही चारवल्या बाजून नजर फिरवलं पण ताई माका खयच दिसाक नाही. तेवढ्यात माझ्या हातावर रक्त पडला आणि तो वरसून खैसून तरी पडलेला. म्हणून मी वरती बघितलं तर त्या खोलीच्या फॅनवर ताई चढला होता आणि तिच्या हातापायांका जखम झालेली. पण जसे आम्ही वरती बघतो तेवढ्यात ताईन वरसून धडावकून खाली उडी घातल्यान आणि थैसून तर बाहेर पळान गेला. तेव्हा मात्र आई कळालेला की तिने खूप मोठी चूक केल्यान. त्यामुळे ती तिच्या मागसून धावले. बघता बघता ताई गच्चीवर पोचला आणि जोपर्यंत आई काय करता त्याच आधी ताईन गच्चीवरसून सरळ खाली उडी टाकल्यान
आणि खाली पडता क्षणी ताई आमका सगळ्यांका सोडून गेला. आई वरती येऊन पोचली आणि माझे पप्पा एका माणसाक घेऊन गेटावर सुद्धा येऊन पोचले होते. पण तेंका उशीर झालो होतो. त्याच आधी त्या आत्म्यान माझ्या ताईक आमच्यापासून हिरावून घेतलेला होता. तो सगळो प्रसंग म्हाका अजूनही चांगलो आठवता. त्यानंतर जा काय घडला ता मी तुमका सांगाक शकत नाही. पण नंतर जो कोण माणूस इलो होतो त्याने अशी घरातच पूजा घातल्यान, कारण ताईवर जा काय होता त्याचो आमका सुद्धा पुढे धोको होऊ शकता म्हणून त्यांनी पूजा घालून सगळ्यांच्या हातात एक धागो बांधल्यान आणि त्यानंतर ताईचे अंतिम संस्कार वगैरे आम्ही केलं आणि नंतर त्या घर सोडून दिलं. तेव्हापासून आम्ही परत त्या घरात कधी जाऊक नाही. आम्ही मुंबईत राहा केलं. पण जेव्हापासून ताई माका सोडून गेली होती तेव्हापासून मी आईक नेहमी विचारायचं की ताई काय झाला होता. पण अजूनपर्यंत आईन माका कधीच सांगक नाही की तिका नेमका काय झालेला. ती एवढाच माका सांगत येली की तिका तेव्हा बरा नाही होता आणि म्हणूनच तो सगळं प्रकार घडलो. आणि नंतर मग मी विचारूचं सोडलं, कारण ताईचं विषय काढलो की आई खूप वाईट वाटायचा, ती रडाक लागायची, म्हणून मग मी तो विषय सोडून दिलाय. पण लहानपणी एक विचित्र प्रकार माझ्यासोबत घडायचो. ताई गेल्यापासून पौर्णिमेच्या रात्री माका स्वप्नात ताई दिसायची. पण त्या ताईच्या मागे एक काळो कुट्ट उंचचे उंच माणूस नेहमी उभं असायचो, जो ताईक माझ्या जवळ येऊक देत नाही होतो. ह्या स्वप्न माका बऱ्याचदा पडलेला असा. पण ता मी कधी माझ्या आई पप्पांका सांगाक नाही, कारण तेंका परत त्रास व्हायचो. लहानपणी माका बऱ्याचदा ही स्वप्न पडलेली. पण नंतर हे सगळं प्रकार बंद झालो. आता काय होता तर माका नाही माहिती. पण असो काहीसो प्रकार मी लहानपणी अनुभवलं होतं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, अशी काहीशी होती आपली आजची भयंकर गोष्ट. जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका, भावा बहिणींका ज्यांका भूताच्या गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका यूट्यूब चॅनल नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांका ह्या गोष्टी ऐकाक गावतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.